न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अंबरनाथमध्ये झालेल्या नालेसफाई विरोधात आंदोलन। नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांना देखील दिले निवेदन। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अनेक गैरसोयी तथा झालेल्या नालेसफाई विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अंबरनाथ नगरपालिकेच्या पायऱ्यावर निदर्शन करून आंदोलन करण्यात आले। तसेच सदर आंदोलनानंतर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे यांची भेट घेत नालेसफाईच्या कामाअंतर्गत झालेली कमतरता तथा दिरंगाई तसेच लादी नाका परिसराअंतर्गत साचणाऱ्या पाण्याच्या गंभीर समस्येबाबत चर्चा केली। तसेच सदर बैठकीअंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य यंत्रणा यावर सखोल चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबतची मागणी देखील यावेळेस युवा सेनेच्या माध्यमातून नगराध्यक्षांकडे करण्यात आली। सदर आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर समन्वयक अधिकारी महेश दुर्गुडे यांनी केले। तसेच सदर प्रसंगी युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी राज महाडिक, डॉक्टर जानू मानकर, रमेश डोंगरे, महेंद्र कांबळे, दीपक शासणे, अविनाश कडू, सुमित घोणे, बच्चितर सिंग, प्रथमेश नवसे, संजीवनी शासणे, ओमकार घोणे आदी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली। तसेच शिवसेनेचे 80% समाजकारण तथा 20% राजकारण या विचारधारेने युवासेना प्रेरित तथा कार्यरत असून अंबरनाथच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची भावना अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी राज महाडिक यांनी व्यक्त केली। तसेच नगराध्यक्षांच्या माध्यमातून जलद गतीने नालेसफाई पूर्ण करण्याबाबत दिले गेलेले आश्वासन तसेच पुढील वर्षी लादी नाका परिसरात पाणी साचणार नसल्याबाबतची देण्यात आलेली ग्वाही हे या आंदोलनाचे फलित असल्याचे राज महाडिक यांनी विशेष नमूद केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। नगराध्यक्षांसमोर आम्ही अंबरनाथमध्ये जी अर्धवट नालेसफाई झालेली आहे त्याबाबत आम्ही नगराध्यक्ष मॅडम यांना भेटलोय आणि नगराध्यक्ष मॅडमनी त्या प्रत्येकावर कारवाई करवायचं आश्वासन दिलंय आणि जिथे जिथे जो गाळ उचलून बाजूला काढून ठेवलेला आहे तो गाळ लवकरात लवकर उचलण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। तसंच गायत्री मेडिकलच्या जवळचा जो नाला आहे त्याचा जो प्रश्न अंबरनाथमध्ये गाजतोय त्या प्रश्नावर आम्हाला मॅडमनी सांगितलं यावर्षी तुम्हाला त्रास होऊ शकतो परंतु पुढच्या वर्षी तो त्रास होणार नाही हे आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय। म्हणून या प्रतिक्रियेवर आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहून त्यांना सपोर्ट करून ते काम लवकरात लवकर करून घेतील अशी आशा बाळगली आहे। नक्कीच आम्ही इतरही प्रश्न मांडलेले आहेत आणि त्यांना या कामासाठी आम्ही सपोर्ट करतोय। पुढच्या वेळेस येताना आम्ही नक्कीच प्रत्येक प्रश्न त्यांच्यासमोर मांडू। ते बोलले आम्ही तो प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू।